नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. पशुपती व्रत कसे करावे, पशुपती व्रत विधी, पशुपती व्रत नियम, पशुपती व्रत कधी करावे, किती सोमवारी पशुपती व्रत करावे, पशुपती व्रताचे उद्यापन कसे करावे, हे सर्वांनाच प्रश्न पडलेले असतात. चला तर मग पाहूया. आज आपण या व्रताबद्दल माहिती पाहणार आहोत. पशुपती व्रत हे देवांचे देव भगवान शंकर यांना समर्पित आहे. जेव्हा तुम्ही अनेक समस्यांनी वेढलेले असता आणि तुम्हाला त्या समस्यावर कोणताही उपाय सापडत नसेल आणि जर तुम्ही तुमची समस्या कोणालाही सांगू शकत नसाल, तर हे व्रत तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल. म्हणून भगवान शंकरावर पूर्ण श्रद्धा ठेवूनच हे व्रत करा. भगवान शंकरालाच पशुपतीनाथ, पशुपती प्राण्यांचे रक्षण करता म्हणून ओळखले जाते. पशुपतीनाथांचे प्राचीन शिव मंदिर हे एक नेपाळ देशातील काठमांडूमधील बागमती नदीच्या काठावर वसले आहे. पशुपती व्रत विधी. पशुपती व्रत कसे करावे त्याची संपूर्ण विधी पुढील प्रमाणे आहे. चला तर मग पाहूया. 1. सोमवारपासून तुम्ही पशुपती व्रत सुरू करत आहात. त्या सोमवारी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून 5 सोमवार व्रत करण्याची शपथ घ्या. 2. मग तुम्ही तुमच्या जवळच्या शंकराच्या मंदिरात जा. 3. आपल्या पूजा थालीमध्ये धूप, दिवा, चंदन, लाल चंदन, बेलाची पाने, फुले, फले, पाणी घेऊन भगवान शिवाला अभिषेक करा. 4. घरी आल्यावर पूजा थाली तशीच देवाजवळ ठेवा. 5. संध्याकाळी पुन्हा स्नान करून मंदिरात गेल्यावर त्याच पूजा थालीमध्ये तुपासह गोड प्रसाद आणि 6 दिवे घ्या. 6. गोड नैवेद्याचे 3 समान भाग करा. 2 भाग भगवान शंकराला अर्पण करा आणि उरलेला भाग ताटात ठेवा. 7. ज्याप्रमाणे तुम्ही आणलेल्या 6 दिव्यांपैकी 5 दिवे भगवान शंकरासमोर लावा. 8. एक दिवा तुमच्या ताटात ठेवा आणि तो घरी परत आणा. तो दिवा घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला असलेल्या दाराच्या चौकटीवर ठेवा आणि दिवा पेटवा. 9. घरात प्रवेश केल्यानंतर भोग प्रसादाचा एक भाग स्वीकारावा. हा प्रसाद इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नका. 10. या व्रतामध्ये तुम्ही प्रसादासोबत अन्नही घेऊ शकता. शक्य असल्यास फक्त गोड पदार्थ खा. पशुपती व्रतचे नियम. शास्त्रानुसार प्रत्येक व्रताचे स्वतःचे नियम असतात. त्याचप्रमाणे पशुपती व्रताचेही काही नियम आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत. चला तर मग पाहूया असे कोणते नियम आहेत. हे व्रत फक्त सोमवारीच पाळले जाते. या व्रतामध्ये सकाळ, संध्याकाळ, प्रदोषकाल मंदिरात जाणे अनिवार्य आहे. जर काही कारणास्तव तुम्ही उपवास करू शकत नाही, त्यामुळे त्या सोमवारी उपवास करू नये. ज्या मंदिराला तुम्ही पहिल्या सोमवारी गेला होता, त्याचप्रमाणे 4ही सोमवारी त्याच मंदिरात जाऊन पूजा करावी. संध्याकाळचा प्रदोषकाळ पूजेला खूप महत्त्व आहे. व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसा झोपू नये. भगवान शंकराचे ध्यान करत राहावे. या व्रतात तुम्ही दिवसा फलेही खाऊ शकता. जर तुम्हाला पुन्हा व्रत करायचे असेल तर तुम्ही एक सोमवार वगळून व्रत करू शकता. तसेच व्रताच्या वेळी भक्तीप्रमाणे दान करावे. पशुपती व्रत कधी करावे. पशुपती व्रत कोणत्याही महिन्याच्या सोमवारपासून, मग तो कृष्ण पक्ष असो वा शुल्क पक्ष, शास्त्रानुसार कोणत्याही विशिष्ट महिन्यात हे व्रत पाळणे बंधनकारक नाही. तो फक्त सोमवार असणे आवश्यक आहे. किती सोमवारी पशुपती व्रत करावे. 5 सोमवारी हे व्रत ठेवण्याचा नियम आहे. बरं, 5 सोमवार येण्याआधीच तुमची इच्छा पूर्ण होते. पशुपती व्रताचे उद्यापन कसे करावे. पशुपती व्रतावर 4 सोमवार दिलेल्या पद्धतीनुसार पूजा करावी. जेव्हा 5वा सोमवार असेल तेव्हा तुम्ही संध्याकाळच्या वेळी प्रदोषकाळ मंदिरात जाणार तेव्हा
तुमच्या पूजेच्या ताटात प्रसाद, 6 दिवे, 1 नारळ, त्यावर 5-7 वेळा लाल रंगाचा धागा गुंडाळून भगवान शंकराला अर्पण करा. शक्य असल्यास 108 बेलाची पाने किंवा 108 फुले भोलेनाथाला अर्पण करा. तुमच्या श्रद्धेनुसार दान करा. अशा प्रकारे आपण पाहिलं पशुपती व्रत कसे करावे, पशुपती व्रत विधी, पशुपती व्रत नियम, पशुपती व्रत कधी करावे, किती सोमवारी पशुपती व्रत करावे, पशुपती व्रताचे उद्यापन कसे करावे, या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहिली. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.